अपत्यहीन स्त्रीची गोष्ट. गुरुमुखातून बाहेर पडलेला शब्द म्हणजे साक्षात विधिलिखित. ज्याला गुरुवचनाचा अचूक अर्थ उमगतो त्याला जगातल्या सगळ्या सुखांची प्राप्ती होते. परंतु जो गुरुवचनाला चुकला तो आनंदाला मुकला. आजची ही कथा त्याच गोष्टीचं प्रत्यंतर देते. श्री स्वामी समर्थ. 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 म्हणे स्वामी समर्थ. थोरांनी तर अक्कल गहाण ठेवलीच आहे. आता ही नखा एवढी पोरं सुद्धा या स्वामीच्या नादानं बहकलेत. अवधूत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत, बाळा जेवायला चल. आहा, एवढ्यात नाही. मी पादुका बनवणार, त्यांची पूजा करणार, त्यांना नैवेद्य दाखवणार, मगच मी जेवायला बसणार. बर, पण लवकर ये हा. सूर्य बघ किती डोक्यावर आलाय. बाई, या असल्या लहान वयात मुलाला कसले जपताप शिकवताय? खेळण्या बागडण्याचं वय आहे त्याचं. अध्यात्माचा भार पेलवणार नाही त्याला. अहो, आम्ही काय शिकवणार त्याला? पोटातूनच शिकून आलाय तो सगळं. अच्छा, म्हणजे महाभारतातला अभिमन्यूच नाही का हा? काय झालं सविस्तर सांगाल का? जितकं सांगू तेवढं थोडं आहे. अहो, स्वामी समर्थांचा प्रसाद आहे तो. स्वामी त्याला जशी बुद्धी देतात तसा तो वागतो. आम्ही अडाणी माणसं. पण एवढं मात्र कळतं की ह्या पोर वयात त्याला जे ज्ञान आहे ते भल्या भल्यांनाही नसतं. सगळी स्वामींची कृपा. नशिबात नव्हतं ते त्यांनी या पदरात घातलं. 9 वर्षांपूर्वीचे ते दिवस आठवले की अजूनही मन अस्वस्थ होत. बघ कशी बघते डोले फाडून. लपव लपव तुझ्या पोरीला, नजर लागल वांदे तिची. अगं, आपलंच चुकलं. ह्या वाटेने इथं यायलाच नाही पाहिजे होतं. आपण घरी गेल्यावर बाळांची दृष्टच काढूया मीठ मोहरीने. चल लवकर. काय ग? काय झालं? हं? डोळे ओले करायला काय झालं? काय झालं सांग. काय नाही, नेहमीच सगळे सारखे दूषण देत असतात. पोटाला पोर नाही ना माझ्या. मी वांजोटी आहे ना. किती दिवस सहन करायचंय. मला कळतंय का सगळं, पण आपली कर्मगतीच ठीक नाहीये बघ. बघ, पण मी तुला एक सांगतोय, बाहेरचे लोक काही बोलू दे, तू अजिबात लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडे. काय? पाणी आणून देऊ? तू अजिबात त्रास करून घेऊ नको. हो, दोष आमचाच. शिक्षा आम्हीच भोगायची.
बस झालं आता. लोकांच्या सुनांचे डोहाळे जेवण होत आहेत, नातवंडांची बारशी होत आहेत, आणि आमच्याकडे नातवाचं सुख म्हणून नाही. आई आता तरी ऐक, दुसरं लग्न कर, नाही तर घराण्याचा निर्वंश होईल. आई मी तुला हे आधी देखील सांगितलंय आणि आज पुन्हा एकदा सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐक. मी पुन्हा लग्न करणार नाही म्हणजे नाही. हे जे काही घडतंय याच्यात हिचा अजिबात दोष नाहीये, कळतंय का तुला? दोष आमचा. अगं बास का आई, बास बास आता. ब्रह्मानंद तुला सांगतो, मला आता नाही बघवत रे त्या रुक्मिणीची अवस्था. एकीकडे तिचं ते क्षयाचं वाढतं दुखणं, दुसरीकडे आम्हाला मूल होत नाही याचं दुःख. शरीराबरोबर मनाची जी फरफट चालली आहे रे नुसती. काय करावं खरंच कळत नाही. शोधला तर सापडेल काहीतरी उपाय. नाही रे दोस्ता, हे सगळं करून झालंय. वैद्य झाले, हकीम झाले, संत पुरुषांकडे जाऊन आलो, काय कोणाचा उपयोग होत नाही रे. आणि त्यातून आईचा रुक्मिणीवरचा राग मला घराचा पार रणांगण करून टाकलाय रे. कंटाळ आलाय मला. बोल ना, आहे का काही उपाय? एक उपाय आहे महादेवा. काय रे अनंता, येणेकऱ्यासारखा का उभा आहेस? आम्ही काय देणं लागतो काय रे तुझं? स्वामीजी, आईची तब्येत खूपच खालावली आहे. काय ते उपाय करा स्वामीजी, काय ते उपाय करा. ए गण्या, तिकडची गौरी दे. घे ही गौरी घेऊन जा. आता हेच शिल्लक आहे. प्रश्न विचारू नकोस. जगातल्या सर्व प्रश्नांचं हे रामबाण उत्तर आहे. जा. येतो. स्वामी, हा माझा मित्र महादेव आणि त्याची पत्नी रुक्मिणी परिस्थितीनं फार गांजलेत महाराज. क्यों? खटिया खडी हो गई? अरे संसारात वणवा पेटल्याखेरीज कुणी धाव घेत नाही माझ्याकडे. पण ब्रह्मानंदा, माझ्याकडे जो येतो त्याला मी काय सांगेल ते ऐकावं लागेल. प्रश्न विचारलेले चालणार नाही. होय महाराज, आपण जे सांगाल ते ऐकतील. महाराज आम्हाला. चुप, हम सब जानते हैं. तू जीभ चालवण्याची गरज नाही. गतजन्मीचे भोग आहेत. प्रारब्ध शुद्ध करावं लागेल. बोरीच्या झाडाची सेवा करा, तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. सूर्यासारखा तेजस्वी मुलगा होईल. पण जे आम्ही बोलतो त्यानंतर पण परंतु काही नसतं. चालतंय बाप. ब्रह्मानंद, येऊन जा यांना. होय महाराज. ब्रह्मानंद, अरे बोरीचं झाड म्हणजे काही वडा पिंपळाचं झाड आहे का? दैवी झाड आहे का? त्याची पूजा करून काय होणार आहे? स्वामींवर शंका घेऊ नका. त्यांच्या बोलण्या वागण्यामध्ये काहीतरी खोल अर्थ दडलेला असतो. आता पाहिलंच ना, अनंत भटाला त्यांनी गौरी दिली
अर्थ कळला त्याचा? त्याच्या आजारी आईचा अंतकाळ जवळ आलाय. आता त्यात कोणीही काहीही बदल करू शकणार नाही. त्यांच्या या बोलण्यात सुद्धा काहीतरी अर्थ दडलेला असणार. तेव्हा तुम्ही बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घालणं सुरू करा. पण असे जगावेगळे उपाय करून काही साध्य होणार आहे का? नक्की होईल. गुरुचं बोलणं हा सुखाकडे घेऊन जाणारा राजमार्ग असतो. लक्षात ठेवा. चला, मला स्वामींच्या सेवेमध्ये दाखल व्हायला हवं. अगं कोणतरी गोसावडा येतो, काहीतरी सांगतो, लागतात ती लोक नाचायला. कधी ऐकलंय का आयुष्यात बोरीच्या झाडीला प्रदक्षिणा घालायचं? बोरीच्या झाडाला नाही ना. अगं प्रदक्षिणा घालायचे असतील तर वडाच्या झाडाला घाल. मी काय म्हणतो, आई बोलते ते एका अर्थी बरोबर आहे का? नाही, ते महाराज खरंच असतील मोठे, पण बोरीच्या झाडाची पूजा मला पण तथ्य वाटत नाही का त्याच्यात? नाही, तू एक काम कर, तू वडाचीच पूजा कर. म्हणजे कुठल्या तरी झाडाची सेवाही होईल आणि महाराजांचा शब्द खाली पडला नाही असंही होईल. हा, आणि असं करून आपल्याला मूल झालं तर आपल्याला हवंच आहे की नाही? आपली इच्छा पूर्ण होईल. हा, कर बाबा कर. अशक्त शरीर आणि अशक्त मन यांना कधी उभारी मिळणार? कधी मी आई होणार? एक काम कर, या आपण घराकडे जाऊ. चल. नमस्कार महाराज. हे काय करताय स्वामी? बोरीचं झाड लावतोय. कोणासाठी स्वामी? रुक्मिणीताईंसाठी? क्षमा करा महाराज, पण हे झाड मोठं होईस तर रुक्मिणीताई काही जगणार नाहीत. आम्हाला अक्कल शिकवू नकोस. तिच्यासाठी बोरीचं झाड केव्हाच लावलंय आम्ही. मुंबईच्या कामाठीपुऱ्यात. शिरला का काही डोक्यात? होय 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 स्वामी, होय स्वामी. येतो येतो मी स्वामी. अरे महादेवा, ए महादेवा, अरे चल आपल्याला मुंबईला जायचंय. काय? हा, कामाठीपुऱ्यातल्या स्वामींच्या मठात. अरे मुंबईचं काय आता नव्याने काढलं तू? अरे ब्रह्मानंद, बघतोयस ना याची अवस्था कशी आहे. नाही रे, हिला नेता येणार मुंबईपर्यंत. कशी बशी हट्टाने प्रदक्षिणा घालती रे. त्याचा काही उपयोग नाही महादेवा. अरे स्वामींच्या बोलण्याचा अर्थ लावण्यातच चूक करत होतो आपण. ताई, तुम्ही आहे नाही तेवढं सगळं बळ एकवटा आणि मुंबईला चला. महादेवा, कामाठीपुऱ्यातला तो मठ महाराजांचे परमभक्त स्वामी सूत यांनी उभारलेला आहे. या स्वामी सुतांनाच महाराज बोरीचं झाड असं म्हणायचे. त्यांनी तुम्हाला बोरीच्या झाडाची सेवा करायला सांगितली.
याचाच अर्थ त्यांनी कामाठीपुऱ्यातल्या त्या स्वामीसुतांच्या मठात जाऊन सेवा करायला सांगितली. माझी खात्री आहे महादेवा, तिथं सेवा केल्यामुळे तुम्हाला फळ नक्की मिळणार. पण बोरीचं झाड आणि स्वामीचं यामागचा अर्थ नाही का? बोराच्या फळाला खूप मोठा इतिहास आहे महादेवा. अरे, रामायणातली शबरीची बोरं म्हणजे असीम भक्तीचा आविष्कार. शबरी जशी राममय झाली होती, तसेच स्वामी सूत हे स्वामीमय झालेले आहेत. म्हणूनच महाराज त्यांना बोराचं झाड असं म्हणतात. चला, आता वेळ दौडू नका. 4 दिवसांनी कृष्ण जयंती आहे. त्या मुहूर्तावर पोचू आपण तिथे. माझी खात्री आहे तिथून तुम्ही निराश होऊन परतणार नाही. नमस्कार. यावो ब्रह्मानंद, अगदी योग्य मुहूर्तावर आलात. पाहुणे कोण? हा माझा मित्र महादेव आणि या त्याच्या पत्नी. यांना या मठात राहून सेवा करण्याची स्वामी आज्ञा झालेली आहे. हो का? मग हे घ्या, आत्तापासूनच सुरुवात करा, म्हणजे पुढच्या कृष्ण जन्मापर्यंत सेवेचं फळ नक्की मिळेल. हो, जागृत देवस्थान आहे. स्वामी सगळं नक्कीच बरं करते. ओ तुम्हाला मुलगा झाला.
मी तुझ्या पाठीशी आहे. आई हाच तो माझा बाळकृष्ण अवधूत. स्वामींच्या कृपेने मी आई झाले. आणि तुम्हाला जडलेला क्षयरोग त्याचं काय? या सगळ्या प्रवासात तो कधी कधी बरा झाला मला कळलं देखील नाही. कसल्या कसल्या तंत्रमंत्राची फूल पाडतो हा स्वामी. क्षयरोग बरा करतो म्हणे. संभव तरी आहे काय? अशक्य ही शक्य करतात स्वामी. काय काय म्हणालास? अशक्य ही शक्य करतात स्वामी. हा असाच असंबद्ध बोलत असतो का? नाही. तो बोलतो त्याच्या प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. समजून घेतला तर समजतो, नाही समजला तर. आई पादुके तयार झालेत, पूजा करायची ना? होय रे बाळा, करायची. हा चल ठेव. गुरुनं दिलेल्या विचाराप्रमाणे आचार केलात तर इच्छित फलप्राप्ती नक्की होईल.